ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 15 सॉल्व करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 15 दिलेला आहे. अ लिक्विड फिल्म इज फॉर्म ओवर अ फ्रेम MnOP ॲज शोन इन फिगर. तर फिगर दिलेलं आहे. द वायर OP कॅन स्लाईड. OP जी वायर आहे ती स्लाईड होऊ शकते विदाउट फ्रिक्शन. द मास अटॅच टू द वायर OP टू मेक इट इन इक्विलिब्रियम. तर त्याला किती मास अटॅच केलेलं आहे जेणेकरून तो इक्विलिब्रियम स्टेटला येईल. तर फिगर पण दिलेली आहे आणि हा जो क्वेश्चन आहे तो 2019ला आलेला होता. तर याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यातलं पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे 2TL डिवायडेड बाय G. सेकंड जे B ऑप्शन आहे ते आहे TL. C ऑप्शन आहे G डिवायडेड बाय 2TL आणि लास्ट ऑप्शन D आहे T डिवायडेड बाय G. तर या 4 ऑप्शनपैकी आपल्या क्वेश्चनचं आन्सर नेमकं काय असेल तर ते आपण सॉल्व करूया आणि मग चेक करूया. या ठिकाणी आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. लिक्विड दिलेलं आहे, लिक्विड फिल्म दिलेला आहे जो MnOP असं फ्रेमवरती तयार झालेला आहे आणि त्याची फिगर पण दिलेली आहे. तर सर्वात पहिले आपण ती फ्रेम या ठिकाणी ड्रॉ करू. तर हा तुम्हाला फ्रेम दिलेला आहे. ओके. आणि या ठिकाणी सरफेस फिल्म या ठिकाणी तयार झालेली आहे. N इकडचा पॉईंट OA आणि आकार झाला P. ओके. आणि या फ्रेमची जी लेंथ आहे ती किती दिली आहे तर L इतकी त्याची लेंथ दिलेली आहे. ओके. Mn घ्या नाही तर OP घ्या, त्याची लेंथ किती असणार तर L इतकी त्याची लेंथ असेल. त्यानंतर काय दिलेलं आहे, हा जो OP दिलेला आहे OP हा काय होऊ शकतो, स्लाईड होऊ शकतो, मागे पुढे मूव्ह करू शकतो विदाउट फ्रिक्शन होणार नाही. आता याला काय करायचं आहे, एक मास अटॅच करायचं आहे. मास म्हणजे त्याचं वेट असणार आणि वेट कुठे जाणार तर वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आणि हा वेट म्हणजेच आपला काय असणार तर फोर्स असणार. ठीक आहे. मग हे वेट जर अटॅच केलं, मास जर अटॅच केलं त्याला तर तो इक्विलिब्रियम स्टेटला येणार. इक्विलिब्रियम स्टेटला येणार म्हणजे काय तर ती फ्रेम ब्रेक होणार नाही, फ्रेम तशीच राहणार. ओके. तर त्या केसमध्ये किती मास अटॅच केलेले ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. तर या केसमध्ये आपण सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला यूज करणार आणि सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. पण या ठिकाणी फ्रेम तयार झालं आहे म्हणजे सरफेस दोन्ही बाजूला असेल, फ्रंट साईडला पण आणि बॅक साईडला पण. मग लेंथ किती घ्यावं लागेल आपल्याला 2L या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. Fला आपण रिप्लेस करणार आहे. Fच्या जागी आपण MG टाकणार आहे, त्याचं वेट डिवायडेड करायला 2L. मला Mच फाईंड करायचा. 2L इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय 2TL आणि इकडे काय रिमेनिंग राहिलं MG. पण आपल्या M फाईंड करायचं, G इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड. मग मास जर घेतलं तर आपल्याला मास भेटेल किती 2TL डिवायडेड बाय काय राहिला तर G. हे आपलं काय आलं तर ऑप्शन झालं. तर 2TL अपॉन G जर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर A जो आहे हा तुमचा करेक्टली या ठिकाणी मॅच होत आहे. तर या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन A असेल. ऑप्शन A म्हणजेच काय 2TL डिवायडेड बाय G हे आपलं करेक्ट आन्सर असेल.